की एके ठिकाणी तुम्ही त्यांना पकडून त्यांच्या पायात रिंग घातली की त्याच्यावर नंबर असतो BNHSचा किंवा त्या सेंटरचा, त्याचं काय काय डिटेल्स असतात आणि तो पक्षी उडला की दुसऱ्या ठिकाणी स्टडी सेंटरमध्ये कोणातरी दिसलं की ते अभ्यास करतात, त्यांना हा पक्षी स्पॉट झाला आणि त्यांनी पकडलाय, तर त्यांना ती रिंग दिसते, तर ते त्याच्यावर फोन करून सांगतात की आम्हाला हा हा पक्षी दिसलाय. सो कोणी बर्डिंगला गेलं आणि असा काही पक्षी दिसला ज्याच्या पायात रिंग आहे, तर तो नंबर जर तुम्ही जस्ट फोन करून कळवला BNHSला, तर ते त्यांच्याकडे डेटाबेस असतो की हा पक्षाला आम्ही ह्या वेळेला बघितलं होतं, तर तो कुठे गेलाय ते कळतं त्याच्यावरनं त्यांना. हजारोच्या संख्येने पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात कसे जातात, ते कुठे थांबतात, कसा त्यांचा प्रवास असतो. काही पक्षी तर न थांबता प्रवास करतात. याविषयी ज्यांनी अभ्यास केला आहे त्या डॉक्टर मधुरा जोगळेकर यांनी आज अभ्यास म्हणजे कार्यक्रमात सर्वांनी ही माहिती सांगितली. नमस्कार मंडळी. मी वामन जोगळेकर. आपण सर्व एकमेकांना खूप चांगले ओळखतो. तर इतके दिवस आम्ही फक्त ऐकणाऱ्याच्या मोडमध्ये बरेचदा असतो आणि अतिशय सुंदर कार्यक्रम गेले मला वाटतं 25-27 वर्ष शीलाताई करतायत आणि मध्ये मध्ये कधीतरी म्हणून आमचे पण कार्यक्रम झालेले तिथे आणि इथे खूप सगळे चांगले तज्ज्ञ लोक आणि ज्यांना आनंद घेता येतो नवीन नवीन गोष्टींचा. तर तसं आपण आज काय करणार आहोत की मधुरा जोगळेकर या आज तुम्हाला ते सलीमचं तिरुचिरापल्ली तामिळनाडू इथे ऍक्च्युली पॉइंट कॅलिमियर या ठिकाणी बर्ड रिंगिंगचं रिसर्च सेंटर आहे आणि अनेक वर्ष ते रिसर्च सेंटर तिथे चालू आहे. तर त्या रिसर्च सेंटरमध्ये त्यांचा 4-5 दिवसाचा कोर्स होता बर्ड रिंगिंगचा आणि बर्ड मायग्रेशन स्टडीजचा. तर तो कोर्स मधुरा गेली होती डिसेंबरमध्ये आणि मधुराने तो कोर्स केला. त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली 4 दिवसात कुठली गोष्ट येत नाही, पण त्याचा थोडेसे तिचे स्वतःचे अनुभव तिथे गेल्यानंतरचे सगळे ते तिथे तुमच्याशी आज शेअर करणार आहे. तर त्याच्यावर बेस तिने वेगवेगळ्या स्लाइड्स आणि हे सगळं केलेलं आहे. तर मधुराचं थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो की ती म्हणजे पुणे विद्यापीठातनं MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री डिस्टिंक्शन मध्ये झालं तिचं. त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये ती अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये तिने PhD केलेली आहे कोलोराडो स्कूल ऑफ माइन्स मध्ये आणि जॉर्जिया टेकमध्ये पोस्ट डॉक्टरल रिसर्च केलाय आणि अनेक वेगवेगळ्या फील्ड्समध्ये मेम्ब्रेन्स, फ्युएल शेल्स, म्हणजे कार्बन सिक्वेस्ट्रेशन आणि कार्बन कॅप्चर या फील्ड्समध्ये ती वेगवेगळ्या ठिकाणी रिसर्च पेपर्स पब्लिश झालेले आहेत आणि काही यांना तिला आंतरराष्ट्रीय बक्षिसं सुद्धा मिळालेली आहे. सध्या ती पुण्यामध्ये आहे आणि आता ती गुगलचं जी AI ची सिस्टम आहे त्याला थोडं डीप मध्ये रिसर्च जेव्हा काय असतं रिसर्चचे प्रश्न त्या सिस्टमला जेव्हा विचारले जातात ते सगळे उत्तर त्यांना देता येत नाही, बेसिक उत्तर येतात, पण त्या सिस्टमला ट्रेन करण्याचं काम या याच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये ती आहे. ते कॉन्ट्रॅक्टवर असतं, ते कधी कधी असतं कधी कधी नसतं, पण ते तिच्याशी बॅकग्राऊंडशी रिलेटेड आहे. तर असं काम ती आता पुण्यातनं करते. ती गेली वर्षभर ती पुण्यामध्ये, त्याच्या आधी ती अमेरिकेत होती, कोविडमध्ये इथे अडकली, पुन्हा जाऊन परत तिकडे रिसर्च सायंटिस्ट म्हणून आयोवा विद्यापीठामध्ये तिने काम केलं. तर असं तिचं बॅकग्राऊंड आहे आणि लहानपणीपासून तिला संगीताची आवड आहे. डान्सची क्षमा भाट्यांकडे 8-10 वर्ष ती अजूनही जाते, म्हणजे कथ्थक शिकलेली आहे आणि आमच्यासारखं बर्डिंग नंतर नेचर कॅम्प्स वगैरे वगैरे सायकलिंग वगैरे बऱ्याच आवडी आहे आणि त्याच्यामुळे काय की खूप चांगलं वाटतं. ते आपण सगळ्यांना माहितीच आहे की आपलं प्रोफेशन सोडून दुसऱ्या आवडी केल्या की प्रोफेशन पण चांगलं होतं. तर आता मी मधुराकडे हँड करतो ते. हो मधुरा माझी निविता आणि माझी मुलगी आहे. हॅलो. सो मी कधी कधी ऍक्च्युली पूर्वी जेव्हा क्लब सुरू झाला तेव्हा मी अमेरिकेत नव्हते, म्हणजे मी इथेच MSc आणि BSc करत होते. सो त्यावेळेपासून मी हा क्लब बघितलेला जेव्हा गच्चीवर होता तेव्हा भागवत सर बऱ्याच वेळेला काय काय सांगायचे, सो त्यावेळेस मी येत होते. आता अमेरिकेहून परत आल्यावर मी कधी कधी या क्लबला येते, काही काही इंटरेस्टिंग टॉपिक्स असतील तर इथून काय काय इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आणि मला जनरली आवडतो. सो मी आज
मी मोस्टली मराठीत बोलेन, पण काही वेळेला बर्ड्सचं काही हे असेल तर ते इंग्लिशमध्ये सांगावं लागेल. इथे कोणी बर्ड्सचे एक्सपर्ट आहेत का? फारसे नाही आहेत. सो त्याप्रमाणे मी सांगते. पण एक्सपर्ट्स असतील तर त्यांना पण आवडला असता, कारण हे म्हणजे मी जिथे गेले होते तिथे फार लोक जात नाहीत. खूप रिमोट जागा आहे. आणि युजली बर्डिंगचं लोक महाराष्ट्राभर आपल्या इथे फिरतात, पण तमिळनाडूतले बर्ड्स हे पूर्णपणे वेगळे आहेत आणि जे मी आता बघितलंय. माझं ऍक्च्युली मोटिवेशन कसं होतं की माझी सगळी बॅकग्राऊंड रिसर्चची आहे. म्हणजे माझा ऑल्दो केमिस्ट्री मधला रिसर्च आहे, कार्बन कॅप्चर अँड हे, पण मी अमेरिकेत सुद्धा बरंच बर्डिंग करायचे. मी वेगवेगळ्या स्टेट्समध्ये जिथे राहिले, आयोवा, कोलोराडो, अटलांटा, नंतर लॉस एंजेलिसला होते. सो तिथे आसपास मी माझ्याकडे बर्ड फील्ड गाईड्स होती आणि लहानपणापासून मी इथे WWF चे कॅम्प्स किरण काका बरोबर आधी जायचे. सो मला त्याची आवड ऑलरेडी होती. पण इथे आल्यावरती आता परत मी थोडीशी चालू केली आहे हे करायला, एक्सप्लोर करायला. सो हा बेसिकली बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा कॅम्प होता. 5 डेजचा कॅम्प होता आणि मलाही ही जागा माहिती नव्हती. पण ऍक्च्युली जे बर्ड्स वरती रिसर्च करतात ते वर्ल्ड वाईड ही जागा नोन आहे. म्हणजे इट इज नोन इन द अकॅडमिक सेक्टर, प्रोफेशनल सेक्टर, पण इट इज नॉट नोन ॲज मच टू द कॉमन मॅन, कारण इथे मोस्टली सगळा रिसर्च चालतो. सो आणि माझा इंटरेस्ट रिसर्च मध्ये असल्यामुळे मला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं की बर्ड्सचा रिसर्च कसा करतात हे मला जाणून घेण्यात इंटरेस्ट होता. सो मी ऍक्च्युली या कॅम्पसाठी गेले होते, पण एक दिवस मला फ्री होता त्रिचीमध्ये. सो त्याचं मी थोडंसं सांगेन आणि मग हे पॉइंट कॅलेमेर काय ते सांगेन. सो पुणे टू त्रिची, पुणे टू पॉइंट कॅलेमेर, सो त्याचं लोकेशन खूप इंटरेस्टिंग आहे. हे त्रिची आहे, इथे पुणे त्रिची अबाउट किती आहे, 1300 किलोमीटर्स आहे. आणि इथे तुम्ही बघितलं तर हे पॉइंट कॅलेमेर आहे. सो हे इवन तमिळनाडूच्या एंडला आहे, इथे ते जिथनं तुम्हाला ऍक्च्युली श्रीलंका डायरेक्टली दिसते एका पॉइंट पासून. सो आणि खूप इंटरेस्टिंग आहे, कारण बे ऑफ बेंगॉल येतो आणि कावेरी रिव्हर जी आहे त्रिची मधली, ती तिला तिथे जाऊन मिळते बे ऑफ बेंगॉलला. सो तिथे ऍक्च्युली थोडं ब्रॅकिश वॉटर तयार होतं आणि ते ब्रॅकिश वॉटर अशा ठिकाणी आहे की ते खूप कमी लेवलचं ब्रॅकिश वॉटर आहे. म्हणजे साधारण एवढंच असेल किंवा पक्षी थांबू शकतील अशा जागा आहेत तिथे. त्यामुळे तिथे पक्ष्यांचं खूप वास्तव्य आहे. दुसरं म्हणजे जे पक्षी वरून मायग्रेट होतात, म्हणजे चायना, अलास्का, तर तिथून ते ऍक्च्युली त्यांच्या वे वरती आहे पॉइंट कॅलेमेर. त्यामुळे बरेचसे मायग्रेटरी बर्ड्स पण तिथे थांबतात. आणि श्रीलंकेचं जे बर्ड्सचं रिसर्च सेंटर आहे ते इथे कुठेतरी आहे. सो BNHS आणि ह्यांचं रिसर्च सेंटर कोऑर्डिनेट करून खूप गोष्टी एकमेकांना शेअर करतात तिथे. तर हे हा दुसरा मॅप आहे. तर त्रिचीपासून अराउंड 4 hours ड्राईव्ह आहे ते पॉइंट कॅलेमेर. म्हणजे त्रिचीला उतरल्यानंतर पण बऱ्यापैकी लांब आहे ते जायला. इथे तुम्ही बघितलं तर आम्ही डिरेक्टली त्रिचीपासून पॉइंट कॅलेमेरला जायच्या ऐवजी आम्ही एक डिटूर घेतली आणि वडूर बर्ड सँच्युरी म्हणून आहे जाताना, तिथे 3 तास घालवले. सो तिथनं मग आम्ही पॉइंट कॅलेमेरला गेलो. तिथनं हा नागपट्टिनम नावाचा एरिया आहे तो एक्सप्लोर केला. मुथुपेट लगून आहे म्हणून तो एक्सप्लोर केला. आणि इथे जे काय आहेत लेक्स आणि फॉरेस्ट, तो सगळा एरिया पूर्ण एक्सप्लोर केलाय. पुढची स्लाइड. सो काय झालं, माझी फ्लाईट ऍक्च्युली सकाळी खूप लवकर पोचली आणि 7:30ला पोचल्यानंतर आय कुडंट चेक इन टू द हॉटेल, कारण ते म्हणले रूम्स अवेलेबल नाही. सो मी सामान टाकलं आणि मग म्हणलं की एक बॅकपॅक घेऊन आता त्रिची थोडं कसं बघून यावं. सो टेम्पल्स तर आपल्या माहितीये त्रिचीमध्ये खूप आहेत, ती मी काही बघितली पण मी ते दाखवणार नाहीये. पण 2 इंटरेस्टिंग गोष्टी मी त्रिचीमध्ये बघितल्या. तर हा एक सर्वात जुना डॅम आहे भारतातला, तो त्रिचीपासून अराउंड 14 किलोमीटर्स आहे
आणि ह्यूज आहे, म्हणजे तो असा क्रॉस मध्ये तो बांधलेला आहे आणि इट हॅज बीन बिल्ट बाय चोला डायनॅस्टी इन 150 BC. म्हणजे तो एवढा जुना डॅम आहे. आणि मग नंतर ब्रिटिश लोकांनी तो थोडासा रेनोव्हेट केलाय, पण बेसिक स्ट्रक्चर आणि एव्हरीथिंग इज द सेम. आणि ह्याचा ऍक्च्युली इंटरेस्टिंग काय प्रकारे हा तो किंग आहे चोला डायनॅस्टीचा, तिथे म्युझियम पण येतं. इट्स म्हणजे हे टुरिस्ट साईट आहे ती. तर तिथे जाऊन तर रिक्षाने जातात, साधारण 1-1.5 तास लागतो त्रिचीपासून जायला. 14 किलोमीटर, पण तो रस्ता फारसा चांगला नाही, त्यामुळे खडखडत जायला लागतं. पण मेजर फरक हा डॅम आणि बाकीच्यांमध्ये काय आहे की आपला डॅम वॉटर स्टोरेजसाठी वापरला जातो. तर हा वॉटर स्टोरेज नसून हा वॉटर रेग्युलेटर डॅम आहे. सो इट जस्ट रेग्युलेट्स द रिव्हर वॉटर इन डिफरंट डिरेक्शन सो दॅट मोर एरिया इज इरिगेटेड. सो त्या किंगचा मेन हेतू होता की तिथे पूर्ण ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट होण्यासाठी त्यांनी BC मध्ये 69,000 एकर्स एरिया इरिगेट होईल अशा प्रकारे तो डॅम बांधलेला आहे. तर खूप मोठा आहे आणि त्याच्यावरनं गाड्या वगैरे जाऊ शकतात. त्या ह्याच्यात दिसतंय तर रस्ता आहे मोठा त्याच्यावरनं. सो असा क्रॉस आहे आणि तुम्ही कुठल्याही डिरेक्शनला त्या डॅमवरनं जाऊ शकता. तर पाणी सोडल्यानंतर तो खूप सुंदर दिसतं. तर हे एक मी पिक्चर घेतलं होतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी तिथे असे स्ट्रक्चर्स आहेत पूर्वीचे सगळे. हे त्यांच्या देव, नंतर तिथे जुन्या काळचे ते किंग्स जे कोण होते त्यांचे काही काही पुतळे आहेत. तर हे खूप इंटरेस्टिंग डॅम आहे आणि तो ओल्डेस्ट वॉटर रेग्युलेटर आहे इन द वर्ल्ड. म्हणजे एवढा जुना कुठेही नाहीये जगामध्ये डॅम. तर कावेरी रिव्हर जी आहे इट स्प्लिट्स ॲट 2 पॉइंट्स फॉर्मिंग अन आयलंड ऑफ श्रीरंग. दुसरं सो हा डॅम इथे बांधलेला आहे, कल्लनाई डॅम. तर कावेरी रिव्हर येते आणि इट स्प्लिट्स इंटू कोलिदाम अँड कावेरी रिव्हर. आणि हे मध्ये जे आयलंड आहे ते श्रीरंगमचं आयलंड फॉर्म होतं. तर तिथे बघायला टेम्पल्स वगैरे सगळीकडे त्रिचीमध्ये फेमस टेम्पल्स. तर ती फायनली रिव्हर मिळते इथे आणि हा डॅम इथे. सो चारी दिशांना त्याचं पाणी हे करतात ते स्प्रेड सो दॅट पूर्ण एरिया इरिगेट होईल पूर्ण चारी दिशांचा. आणि मग ती कोलिदाम रिव्हर म्हणून पुढे जाते, म्हणजे ती कावेरी नदीच कोलिदाम रिव्हर म्हणून जाते पुढे. दुसरं म्हणजे माझ्या ऍक्च्युली हॉटेलच्या मागेच म्हणजे हे मला काही माहिती नव्हतं आधी. मी हॉटेल जिथे बुक केलं होतं तर ते मी थोडंसं वाचलं गेल्यानंतर आणि आय फाउंड की तिथे रॉक फोर्ट आहे. तर तो आय फाउंड की तो हा ग्रॅनाइट रॉक वरती आणि इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट इन इंडिया. तर अटलांटाला अमेरिकेत असंच ग्रॅनाइट रॉक आहे, त्याला स्टोन माउंटन म्हणतात. तिथे मी गेले होते. तर हा त्याच्याही पेक्षा उंच आहे आणि खूप जुना ग्रॅनाइट रॉक आहे. इट इज 275 फीट आणि साधारण 400 ते 500 स्टेप्स आहेत त्याला. तर हा हॉटेलच्या जस्ट मागे 10-15 मिनिटं होता आणि कावेरी रिव्हरच्या बँक्स वरती आहे. तर तुम्हाला ते दिसतोय हा ग्रॅनाइट रॉक आहे आणि त्याच्यात थोडंसं टेम्पल स्कार केली आहे. सो वर जायला खूप स्टीप पायऱ्या आहेत, पण मी साधारण 25 मिनिटात वरपर्यंत चढले तो. पण मध्ये त्याच्या टेम्पल आहे ते शिवचं ह्याच आहे, शिवाचं टेम्पल आहे. आणि तिथे एक हॉल आहे जो 100 पिलर्स आहेत तिथे आणि त्याच्यावर वेगवेगळी स्कल्पचर्स आहेत शिवाचे वेगवेगळे फॉर्म्स. नंतर तिथे अजून पण बरीच स्कल्पचर्स आहेत. त्या हॉलमध्ये आज जाता येत नाही कारण तो फक्त फेस्टिवल्सला ओपन करतात. पण तिथे पद्धत आहे की कुठलंही म्हणजे शंकराचं काही असलं की त्याला ते हळद लावतात. तर तिथल्या सगळ्या स्कल्पचर्सना हळद लावून ठेवलेली आहे तिथे. तर हे असं युजली दिसतं आणि खूप सुंदर आहे. म्हणजे जरी ती टेकडी स्टीप असली चढायला तरी पण जाताना जी स्कल्पचर्स वगैरे आहेत ना, आणि हे तर मेन टेम्पल आहे पण अशी छोटी छोटी टेम्पल्स पण आहेत जाताना. तर तिथली स्कल्पचर्स आणि हे खूप म्हणजे कोणतरी सांगणार असेल तर खूप इंटरेस्टिंग आहे तिथे ऍक्च्युली बघायला. आणि मग तर हे मधलं टेम्पल तर युजली फोटो नाही देत पण इथल्या टेम्पलचा मला मिळाला. आणि हे वरती गणपतीचं टेम्पल एकदम टॉपमोस्ट पॉइंटला.
आणि तिथल्या त्या पायऱ्या तुम्ही बघितल्या तर वाकड्या तिकड्या आहेत आणि वर जायला लागतं. छोटंसं गणपतीचं टेम्पल आहे पण खूप सुंदर आहे. आणि ते पूर्ण म्हणजे तो ग्रॅनाइट रॉक जो कार्व केलाय ना टेम्पलमध्ये तर तो खूप इंटरेस्टिंग आहे. तर कुठल्या तरी माहितीतल्या माणसाबरोबर गेलं तर ते जास्ती चांगलं होईल. पण जनरली तो खूपच छान फोर्ट होता. आणि सगळी ही टेम्पल्स 3rd सेंचुरी बीसी मधलं कार्विंग येते. तर खूप जुनं कार्विंग आहे ते. तर हे मी 2 गोष्टी त्रिचीमध्ये म्हणजे अजून टेम्पल्स बघितली पण या 2 गोष्टी खूप छान होत्या. टेम्पल हाफवे पॉइंटला 200 पायऱ्या चढल्यानंतर शंकराचं टेम्पल आहे. आणि इथे पोचेपर्यंत छोटी छोटी टेम्पल्स आहेत कुठली कुठली. आणि ते पण टेम्पलच आहे ऍक्च्युली. ते अजून त्यांचं कुठले तरी एक देवी आहे मारियम्मा का असं काहीतरी म्हणतात. तर तिचं पण टेम्पल होतं तिथे. तर अशी ती बऱ्याच साऊथ इंडियन ह्यांचे ते टेम्पल्स आहेत. आणि वरती हे मेन पॉइंट तर बरेच फॉरेनर्स ऍक्च्युली या ठिकाणी आलेले मला दिसले. सो बऱ्याच लोकांना हे माहिती आहे आणि खूपच छान होतं. जे हॉटेलच्या मागेच 10 मिनिटं होतं. सो जरी 1 तास लागला चढायला तरी चालेल आणि यायला तसा सोपा होता तो. सो आता आपण पॉइंट कॅलेमेर सँच्युरीच्या बाजूला येऊयात. तर तिथे दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी निघालो व्हॅन मधनं आणि मग आधी वडुवूर बर्ड सँच्युरीला गेलो बिफोर रिचिंग पॉइंट कॅलेमेर. सो तमिळनाडूचा मॅप आहे तर यू कॅन सी की तिथे बऱ्याच पार्क्स आहेत ऍक्च्युली सँच्युरीज आहेत. आपल्या सगळ्यांनाही मुड्डुमलाई वाईल्ड लाईफ सँच्युरी माहिती असते जी एलिफंटची आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त ऍटलिस्ट मला तरी काही एवढे माहिती नव्हते. मी वेदनथंगल बघितली होती बर्ड सँच्युरी पूर्वी लहान असताना. पण बाकी खूप सँच्युरीज आहेत इथे. आणि ही पॉइंट कॅलिमेरची जी इथे एकदम एंडला आहे. तर ती नागपट्टिनम नावाच्या ठिकाणी येते आणि ती पॉंडिचेरीहून अशी ह्या साईडला आहे थोडीशी खालच्या साईडला आहे. आणि हे गल्फ ऑफ काय मनार तर इथे मरीन नॅशनल पार्क आहे. पण तिथून थोडीशी लांब आहे. पण हा जो पार्ट आहे तर हा खूप इंटरेस्टिंग आहे सगळा. तर ही ऍक्च्युली तो सँच्युरीचा एरिया आहे. तर तिथे बरेच वॉच टॉवर्स आहेत आजूबाजूला. बे ऑफ बेंगॉल आहे मी म्हणलं तसं कावेरी रिव्हर येते ती मिळते बे ऑफ बेंगॉलला. हा पार्क स्ट्रेट आहे. आणि तिथलं ऍक्च्युली एरियाचा हे असं आहे म्हणजे स्पेशालिटी अशी आहे की तिथे ग्रासलँड्स पण आहेत. मड फ्लॅट्स आहेत म्हणजे चिखल आहे खूप असा काय म्हणतात मार्शी एरिया आहे खूप. जिथे पाय रुतू शकेल असा मार्शी एरिया आहे. बॅकवॉटर्स आहेत. सँड ड्यून्स आहेत म्हणजे वाळवंटी टाईप पण हे थोडंसं हॅबिटॅट. आणि ट्रॉपिकल ड्राय एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हणजे ट्रॉपिकल मध्ये युजली डेसिडियोस फॉरेस्ट आपण बघतो पण इथल्या ट्रीज एव्हरग्रीन राहतात. ह्या एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा म्हणजे तमिळनाडूला तर अजून उन्हाळा आहे. सो त्या ह्याच्यात सुद्धा स्पीशीज आहेत ज्या एव्हरग्रीन राहतात. तर हे पूर्ण ते फॉरेस्ट आहे. आणि इथल्या एका वॉच टॉवर वरनं श्रीलंका डायरेक्टली दिसतं तुम्हाला त्या साईडला. सो हा तो एरिया आहे तिथे. सॉरी आधीची एक स्लाइड. तर ही खूप जुनी सँच्युरी आणि तुम्ही बघितलं तर इथे एक चोला लाईट हाऊस आहे. सो ते बीसी बस नाही म्हणजे हा एरिया त्या लोकांना पण माहिती होता असं कळतं त्याच्यावरनं की त्यांनी पण तिथे लाईट हाऊस बांधलेलं होतं. लाईट हाऊस टाईप काहीतरी होतं म्हणजे स्ट्रक्चर पुढे. तर ही जाताना वडुवूर बर्ड सँच्युरी लागली. सो दिस इज डिक्लेअर्ड ॲज अ रामसर साईट इन 2008. सो रामसर साईट म्हणजे वेटलँडसाठी जिथे जास्ती बर्ड स्पीशीज येतात. वाईल्ड लाईफ मोस्टली बर्ड्स ऍक्च्युली पण बाकी वाईल्ड लाईफ पण येतं. तर त्याला एक कन्व्हेन्शन आहे रामसर कन्व्हेन्शन. त्यांनी डिक्लेअर केलं की अशा जागा प्रोटेक्ट व्हायला पाहिजेत वर्ल्ड वाईड. सो ते ह्याच्यासाठी दिलेलं आहे. सो इट इज व्हेरी गुड कारण तिथल्या म्हणजे मायग्रेटरी बर्ड्ससाठी इट इज अ प्रोटेक्टेड एरिया. तर हे साधारण चिल्का लेक एवढं आहे ओरिसातल्या. आणि तिथलं फॉरेस्ट डिपार्टमेंट ऍक्च्युली रिसर्चच्या लोकांबरोबर खूप क्लोजली काम करतं. सो
आय फाउंड की तिथे खूप कोलॅबरेटिव्ह वर्क चाललेलं आहे त्यांचं. तर हे असे फॉरेस्ट डिपार्टमेंटनी मध्ये मध्ये असे आयलंड छोटे छोटे बांधलेत की तिथे झाडं आहेत आणि बर्ड्स कॅन रूस्ट ऑन द ट्री टॉप्स. आणि तिथे बेसिकली आम्ही तिथे 3 तास होतो. त्या लेकला तुम्ही पूर्ण त्यांनी वॉकवे बांधलाय. सो तिथे तुम्ही 5-6 किलोमीटरचा तो सर्कम्फरन्स आहे तो कव्हर करू शकता चालत. तर आम्हाला एवढा वेळ नव्हता पण तरी आम्ही 3 तास तिथे होतो. आम्ही अर्धा पण नाही, मे बी 1/4च लेक ट्रॅव्हल केला असेल. तर तेवढ्या वेळात 20 स्पीशीज बघितल्या आणि तिथे भरपूर संख्येने पेंटेड स्टॉक्स, हे ब्लॅक नेक आयबीस, नंतर इग्रेट्सच्या कॉलनीज होत्या, शॉवेलर्स, पिंटेल्स, हे सगळे डक्स होते. नेहमी म्हणजे आपल्याला जनरली जे माहिती आहेत ते. पण रूस्टिंगसाठी ब्लॅक नेक आयबीसच्या कॉलनीज प्रचंड प्रमाणात होत्या, म्हणजे थाउजंड्स मध्ये तिथे दिसत होते सगळे. तर खूप सुंदर जागा होती. त्यांनी असं तिथे फॉसिल्स आणून ठेवलेले डायनोसॉरचे आणि तो खूप छान ठेवलेला आहे म्हणजे जनरली एरिया. त्यामुळे आम्हाला वाटलं त्याच्यापेक्षा आम्ही जास्ती वेळ स्पेंड केला. त्यामुळे पॉइंट कॅलिमेरला आमच्या कॅम्प साईटवर पोचायला संध्याकाळ झाली, 7 वाजले. पुढे सो हे BNHSचं रिसर्च सेंटर आहे बर्ड मायग्रेशन स्टडीजचं. सो ऍक्च्युली सलीम अलींनी ह्या ठिकाणी 1962 साली रिसर्च सुरू केला. तर पूर्वी काय व्हायचं की बिफोर सलीम अली ऑल ओव्हर द वर्ल्ड ते बर्ड्स पकडून आणायचे, त्यांना मारायचे आणि मग येऊन म्हणजे क्लोरोफॉर्म किंवा ह्याच्यात पेंडावरून ते स्टोअर करायचे आणि मग त्याचा पूर्ण स्टडी व्हायचा त्या पक्ष्याचा. पण सलीम अलींनी काय बघितलं की तुम्ही तो पक्षी त्या हॅबिटॅटमध्ये कसा बिहेव करतो, त्याचं ब्रीडिंग काय आहे, फीडिंग कसं असतं, तो कुठून येतो, हे सगळं तर काही तुम्ही मारून पक्षी बघू शकत नाही. सो ही वॉज द फर्स्ट पर्सन टू ऍक्च्युली स्टार्ट दिस काइंड ऑफ रिसर्च इन इंडिया की डायरेक्टली तो पक्षी त्या हॅबिटॅटमध्ये स्टडी करायचा. आणि त्याच्यासाठी ते पूर्ण भारतभर फिरले वेगवेगळ्या एरियाजमध्ये जिथे खूप चांगले पक्षी दिसतात आणि साईट्स आहेत अशा ठिकाणी त्यांनी स्टडी केला. सो इवन बिफोर म्हणजे एनी गव्हर्नमेंट प्रोटेक्शन त्यांनी अशा साईट्स आयडेंटिफाय केल्या की ज्या कोर बर्डिंगसाठी साईट्स असतील जिथे अभ्यास करता येईल. तर ही त्याच्यातली एक साईट आहे पहिली की सलीम अली तिथे खूप वर्ष राहिले. सो 1962 अंटिल ही डाईड त्यांनी तिथे रिसर्च केलाय. सो तिथल्या गावात ते पॉइंट कॅलिमेर नावाचं छोटं विलेज आहे. सो त्या गावामध्ये सगळे सलीम अलींना ओळखतात आणि त्यांच्या घरांमध्ये त्यांनी सलीम अलींनी दिलेली पत्र, सही केलेली पत्र, त्यांच्याबरोबरचे फोटोज ब्लॅक अँड व्हाईट असं सगळं पण सगळ्यांनी लावून ठेवलंय. आणि तिथल्या म्हणजे आत्ताच्या पिढीचे आजोबा जे होते त्यांनी सलीम अलींबरोबर खूप क्लोजली काम केलं होतं. सो ते तिथले जे सगळे फिशरमन आहेत ते खूप ह्यांना मानतात, म्हणजे कारण सलीम अलींनी त्या गावासाठी पण खूप गोष्टी केल्या त्या फिशरमनसाठी. तर तेव्हा तर ते म्हणजे झोपडीत किंवा कोणाकडे तरी राहत असतील काम करताना. पण 2008 मध्ये BNHSनी तिथे जागा घेऊन बंगला बांधलाय जिथे लायब्ररी आहे, प्रेझेंटेशनसाठी जागा आहे, नंतर त्यांचं काम चालतं त्याची जागा आहे आणि मग बऱ्याच रूम्स आहेत जिथे ते रिसर्चर्स राहून काम करतात वर्षभर. तर खूप मॉडर्न बंगला आहे म्हणजे. पण तो सँच्युरी पासून 1 किलोमीटरच आहे. सो सँच्युरी चालतच जाता येतं अशा ठिकाणी येतो. आणि तिथे ऍक्च्युली पूर्वी टबॅको कल्टिवेशन होतं आणि तीच लँड घेऊन ह्यांनी तो बंगला बांधलेला आहे 2008 मध्ये. शेजारचा एक प्लॉट घेतलाय जिथे ते टेंट्स टाकतात, एकदम बेसिक राहायची फॅसिलिटी आहे, फोल्डेबल डेकॅथलॉनचे बेड्स असतात, तिथे एक फॅन आहे आणि लाईट बल्ब आणि चार्जिंग पॉइंट, बाकी काहीच नाही त्या टेंटमध्ये. सो अशी ते सोय करतात राहण्यासाठी आणि फार लोक घेत नाहीत, एका वेळे मॅक्सिमम 10-15 लोकांचा बॅच असते. आणि बेसिकली रिंगिंग, ट्रॅपिंग, पूर्ण बर्ड्सवरचा रिसर्च हे सगळं त्या सेंटरमध्ये चालतं. सो तो त्यांचा मेन गोल आहे म्हणजे
वर्षभर तिथे राहून मासेमाऱ्यांबरोबर ती फिशरमन बरोबर ती हे करायचं, स्टडीज करायचे. तर हा बंगल्याच्या साईटवरच पुढची स्लाईड. सो आम्ही ज्या दिवशी पोचलो तर उशीर झाला पोचायला, पण त्याच दिवशी ते म्हणले की अमूर फाल्कन्स हे खूप म्हणजे लांबनं मायग्रेट करतात. तर अमूर फाल्कन्सची पेर तिथल्या मागच्याच प्लॉटवर गेले 4 महिने राहिली होती आणि इट वॉज अ जुवेनाईल पेअर, म्हणजे छोटे अमूर फाल्कन्स होते. तर हे दोघं तिथे मागच्याच प्लॉटमध्ये त्यांनी वास्तव्य केलं होतं आणि ते 3-4 महिने या लोकांना स्पॉट होत होते. तर आम्ही लगेच जाऊन ते बघितले, जिथे पोचल्यानंतरच लगेच गेलो आणि प्लॉट्स असे मोकळे आहेत आणि थोडीशी म्हणजे गावातले लोक असे त्या मोकळ्या प्लॉट्सवर राहत आहेत, त्यांची शेती बिती आहे. पण इतकं वाईल्ड लाईफ होतं की आम्ही चालत होतो त्या बंगल्यापासून टेंट्स पर्यंत जायला थोडंसं चालायला लागत होतं. तर आमचा तो पॉल म्हणून गाईड होता, तो म्हणला अरे तुमच्या मागे बघा. तर हे वाईल्ड बोर आमच्या मागनं येत होतं मोठं. आणि ते दुसऱ्या प्लॉटमध्ये गेलं म्हणजे शेजारच्या. पण म्हणजे वाईल्ड लाईफ खूपच जवळ होतं कारण तो पूर्ण सँच्युरीचा एरिया आहे. नंतर हे बघितलं तर हा अमूर फाल्कन इथे चायना म्हणजे मंगोलिया आणि चायना तिथून नागालँडला त्याचा एक स्टॉप ओव्हर पॉइंट आहे जिथे तो रिफ्युएलिंगसाठी थांबतो आणि मग तो पुढे आफ्रिकेत जातो. पण हे पॉइंट कॅलिमेर त्याच्या वाटेवर लागतं. तर इथे अमूर फाल्कन दिसण्याचा पहिली वेळ होती की त्यांनी तिथे वास्तव्य केलेलं होतं आणि गेले 4 महिने तो बघत होता हे. दुसरं म्हणजे ऍक्च्युली माझ्या शेजारच्या टेंटमध्ये 2 जण राहत होते. तर त्यांचं काहीतरी बॅगचं अनपॅकिंग चाललं होतं. तर नेमकी एक मॉनिटर लेझर्ड तिथे त्या एरियामध्ये 11 विहिरी होत्या. तर आमच्या पण प्लॉटमध्ये एक विहीर होती, त्याच्यातनं ती मोठी मॉनिटर लेझर्ड येऊन त्यांच्याकडे बघत होती त्या टेंटच्याच तिथे अगदी जवळ म्हणजे इथे. तर ओरडून मग नंतर मी आणि माझ्याबरोबर ते अजून एक ब्रिगेडियर होते, तो मागची स्लाइड दाखव. सो आम्ही खूप छोटा ग्रुप होता. हे ब्रिगेडियर आहेत, चंदीगडला पोस्टेड असतात आता, ते होते. एक मर्चंट नेव्हीतले होते आणि 2 तमिळनाडू मद्रासहून आले होते आणि हा एन्व्हायरमेंटल सायन्स वाला एक मुलगा होता आणि हे आमचे गाईड वगैरे होते. सो आमचा ग्रुप खूप छोटा होता. तर ते ब्रिगेडियर खूप भारतभर रिमोट ठिकाणी फिरलेत, बर्डिंग करतात. ते म्हणले बघ काय आहे मागे. तर ती मॉनिटर लिझर्ड होती आणि मग ती हळूहळू त्या विहिरीत परत आत गेली. ती आत जाताना पण दिसली, पण शेजारी अगदी त्या टेंटच्या तिथे होती आणि टॉयलेट्स आणि बाथरूम जशा बाहेरच होत्या तिथे. तर आम्ही पोचलो, ते अमूर फाल्कन्स बघितले आणि आमच्या कॅम्पसवरच इंडियन पिट्टा दिसला. हा युजली इतका कॉमन म्हणजे जरी असला तरी असा दिसत नाही की इथे शेजारी दिसतोय वगैरे. तर हा इंडियन पिट्टा दिसला. हा एक जॅकोबेल्स बुशलार्क म्हणून आहे, तर तो दिसला. तर तो तमिळनाडूमध्ये दिसतो, आपल्या इथे दिसत नाही तो. आणि ही एक पाईड ककू आहे. पाईड म्हणजे काळी पांढरी, त्याचं हे पाईड किंगफिशर असतो तशी पाईड ककू. तर ती पण तमिळनाडूतच दिसते. तर ही कॅम्पसवर गेल्या दिवशी लगेचच दिसते. पुढे काय? हो हो, चिमणीसारखा आहे, चिमणीच्या साईजचा असेल पण थोडा डार्किश रंग आहे, ब्राऊन त्याचा. हा, चिमणी म्हणता येईल का त्याला? काय चिमणी म्हणता येईल का त्याला? नाही. नॉर्मल चिमणी ग्रुप चिमणी चिमणी, बरेच हा. लार्ज स्पीपीड्स त्याचे बरेच पीस बरोबर. मग आम्ही दुसऱ्या दिवशी लगून एरियाला गेलो. तिथे मुठ्ठूपीठ लगून म्हणून आहे. तर हे फ्रेश वॉटर येतं कावेरीचं आणि इथे ते बे ऑफ बेंगॉल आहे. तर इथे ब्रॅकिश वॉटर तयार होतं त्या लगून मध्ये. आणि तुम्ही बघितलं तर त्याची मॅनग्रुव्ह फॉरेस्ट आहे पूर्ण तिथे. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटनी तिथे असे पाथवेज केलेत, ह्याचे वुडन पाथवेज केलेत. सो तुम्ही आत फिरू शकता, पक्षी बघू शकता. एक छान बोटीच्या इथलं हे तिथे आयडेंटिफिकेशन पण लावलेलं आहे बर्ड्सचं. आणि हे तिथले लोकल फिशरमन आहेत. तर ते युजली ट्रॉलर्स वगैरे काही नाही आहेत, ते खूप म्हणजे गरीब असे आहेत. आणि तुम्ही बघितलं तर तिथे हे असे मागे
एक हंडा लावून जातात. त्यांच्याकडे फिशिंग नेट आहे छोटंसं आणि फार पाणी नाहीये, म्हणजे कमरेपर्यंत सुद्धा नाहीये. त्याच्यातनं ते प्रॉन्स वगैरे घेतात, त्याच्यात भरतात आणि मग स्वतःसाठी आणि थोडेसे उरलेले विकतात ते. हा. ब्रॅकिश म्हणजे पूर्ण सॉल्टी नाही, पण फ्रेश वॉटर आणि सॉल्टी वॉटर मिक्स झाल्यावर कमी सॉल्ट वालं कसं होईल तसं, म्हणजे सॅलिनिटी कमी असते त्याची त्या. सो हे तिथे छोटे प्रॉन्स खूप मिळतात त्या पाण्यामध्ये आणि ते आपल्या इथे मिळतात त्याच्यापेक्षा वेगळी व्हरायटी, अगदी बारीक बारीक आहेत. ते खातात म्हणजे लोकल सगळेजण आणि खूप टेस्टी आहेत. त्यांनी एकदा आम्हाला तिथलं जेवण, म्हणजे रोज तिथलं लोकलच जेवण होतं आणि तिथे ते प्रॉन्स पण त्यांनी एकदा दिले होते आम्हाला खायला वगैरे. त्यांनी तिथे करी बनवून दिले होते आम्हाला. तर खूप टेस्टी प्रॉन्स आहेत. पण हे बिचारे म्हणजे जास्ती पण काही पकडत नाही तिथले मासे. सो त्यांचं खूप सस्टेनेबल असं सगळं जीवन आहे की तिथल्या एन्व्हायरमेंटला लागून ते सगळं करतात. म्हणजे असं खूप मोठ्या प्रमाणात प्रॉन्स पकड करतात असं काही नाहीये त्यांचं. तर तिथे आम्हाला 55 बर्ड स्पीशीज दिसल्या. म्हणजे आता मी डिटेल्स नाही जात, मी मेन बर्ड्स दाखवले तिथे. पण हा एक खूप इंटरेस्टिंग पक्षी आहे, लॉंग टोड स्टिंट म्हणून. तर तुम्ही जर बघितला तर त्याचा एक पंजाचा एक बोट असं मोठं आहे, म्हणून त्याला लॉंग टोड स्टिंट म्हणतात. आणि हा तिथे आम्हाला सकाळी दिसला बोटीने गेलो तर. तर ते युजली या लगूनमध्ये बाकी टुरिस्टना एवढं बोटिंग करून देत नाहीत, पण BNHS होतं म्हणून त्यांनी आम्हाला 2,000 रुपयात सगळ्यांना तिथे सगळीकडे फिरवून आणलं, कारण ते त्यांच्याच बरोबर काम करतात म्हणून. तर हे सँड पायपर्स आपण बघतो तर त्याच्या खूप स्पीशीज इथे दिसतात या एरियामध्ये. तर पूर्ण 5-6 दिवस आम्ही बर्ड्स आयडेंटिफाय करण्यात त्यांनी आमची नंतर टेस्ट वगैरे पण घेतली, कारण खूप क्लोजली रिलेटेड स्पीशीज आहेत. आणि एकेका म्हणजे सँड पायपर म्हणलं तर त्याच्या बऱ्याच स्पीशीज आहेत. सो त्या तुम्हाला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. तर ते आम्ही बघत होतो. तर हा एक वूड सँड पायपर खूप दिसतो, त्याचं कोट आहे तो असा वुडी दिसतो, म्हणून त्याला वूड सँड पायपर म्हणतात. नंतर हा कॉमन सँड पायपर आपल्या इथे पण दिसतो, पण जेव्हा बाकी स्पीशीज येतात तेव्हा हा पण आयडेंटिफाय करायला त्रास होतो. सो ह्याचे पांढरे अंडपार्ट्स आहेत आणि याचा ब्राउनिश कोट आहे. नंतर हा एक तिथेच दिसतो फक्त, टेरेक सँड पायपर. असा जाडू आहे तो, स्टम्पी आहे आणि त्याचे ऑरेंज रंगाचे पाय आहेत आणि तुम्ही बिल बघितली तर त्याची कर्ड आहे, वरती कर्ड आहे. तर हा खूप तिथे दिसत होता. तर हे सगळे सँड पायपर्स तिथे थांबतात, त्यांचं वजन वाढवतात, फेदर्स त्यांना नवीन येतात, मोल्ट करून नवीन फेदर्स येतात आणि मग पुढचं मायग्रेशन ते करतात. तर हा तिथे स्टॉप ओव्हर पॉइंट आहे, पॉइंट कॅलिमेरला या सगळ्या पक्ष्यांचा. सो रिंगिंग किंवा जे बर्ड स्टडीज ते करतात तेव्हा पकडल्यानंतर या बर्डचं वजन, त्याचे फेदर्स कसे झालेत, त्याच्या पायात दुसरी पूर्वीची रिंग आहे का नाही, हे सगळं ते बघतात आणि मग सोडतात त्याला पुढे. ते मी पुढे सांगेन. हा, हे सँड पायपर्स ह्याच्यातनं येतात, म्हणजे चायना मंगोलिया त्या एरियामधनं येतात, काही अलास्का मधनं पण येतात. तर खूप ट्रॅव्हल करून आलेले असतात, तर त्यांचं वजन खूप कमी झालेलं असतं इथे येईपर्यंत. तर हे फ्लायवेज नावाचा प्रकार आहे शोर बर्डसाठी, म्हणजे वॉटर बर्डसाठी. तर आपले जसे हायवेज असतात कुठूनही एका स्टेटमधनं दुसऱ्या स्टेटमध्ये जायला, तर तसे बर्डचे हायवेज म्हणजे फ्लायवे. तर त्यांनी पूर्ण जगाला वेगवेगळ्या फ्लायवेजमध्ये डिवाइड केलंय, म्हणजे ईस्ट एशियन ऑस्ट्रेलेशियन फ्लायवे, सेंट्रल एशियन फ्लायवे, ब्लॅक सी मेडिटरेनियन फ्लायवे, ईस्ट आफ्रिका, वेस्ट एशिया. सो जगभरातल्या ऑर्निथॉलॉजिस्टनी खूप स्टडीज करून कुठले बर्ड्स कुठल्या वेनी येतात हे करून त्यांनी फ्लायवेज हे केलंय, डिमार्केट केलंय. तर त्याच्यात BNHSनी खूप काम करून हा सेंट्रल एशियन फ्लायवे जो आहे तो त्यांच्यामुळे डिमार्केट झालेला आहे.
सो त्यांनी एवढं काम केलंय की ज्याच्यामुळे तो फ्लायवे डिमार्केट करणं सोपं पडलं. आणि पूर्ण जगभरात हा जो फ्लायवे तो सर्वात जास्ती स्टडीड आहे ऑस्ट्रेलिशियन, कारण न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये बर्डचा रिसर्च खूप चांगल्या पद्धतीने चालतो. सो तो फ्लायवे खूप सर्वात जास्ती स्टडीड आहेत, बाकीचे एवढे नाही आहेत अजून. तर हे थोडस म्हणजे तुम्हाला अंदाज येण्यासाठी की बर्ड किती डिस्टन्सवर मायग्रेट करतात एवढूसे असो. तर हा एक ग्रेट नॉट नावाचा पक्षी आहे जो पॉइंट कॅलिमेरला थांबतो आणि इट इज एंडेंजर्ड स्पीशीज. त्याची पॉप्युलेशन खूप कमी झालेली आहे. तर तो रेड बुक मध्ये आहे. पण तो मॅपिंग केलं होतं तर तो कामचटका म्हणजे रशियातनं निघाला, येलो सीला गेला, थायलंडला गेला आणि काय चवक्कड नावाच्या जागी भारतात आला. तर त्याचं पूर्ण मॅपिंग केलं आणि त्यांनी 9,000 किलोमीटर जर्नी पार केली होती. तर हे रिसर्च मध्ये आलं की तो एवढा ट्रॅव्हल करून आला होता. तर हा ग्रेट नॉट तिथे पॉइंट कॅलिमेरला दिसतो. त्याच्यानंतर एक पॅसिफिक गोल्डन प्लोवर आहे जो मी पुढे दाखवीन, तो खूप सुंदर आहे. तर हे प्लोवर्स पण नॉनस्टॉप मायग्रेशन करतात, म्हणजे मध्ये कुठे थांबत नाही. तर 10,000 पेक्षा जास्ती किलोमीटर ट्रॅव्हल करून आर्टिक सर्कल्स पासून ते भारतात, हवाई, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात येतात. तर हे त्याचं मॅपिंग केलेलं आहे. तर वेगवेगळ्या कंट्रीजनी BNHSनी असं कोलॅबरेटिव्ह रिसर्च करून हे सगळं मॅपिंग केलं. मेन मायग्रेशन स्टडीज आहेत, स्ट्रॅटेजीज वापरतात पक्षी. तर खूप साध्या भाषेत सांगायचं तर हॉपिंग स्ट्रॅटेजी करतात. म्हणजे लॉंग डिस्टन्स जायचं असेल तर A to B, B to C असं हॉपिंग करतात. आणि कमी कमी डिस्टन्स जायचं, प्रत्येक वेळ थांबायचं, खायचं, तब्येत चांगली करायची, पुढे मायग्रेट करायचं, असं ते करतात. तर त्या ह्याच्यात ओपन बिल्ड सँडपायपर किंवा सँडपायपरच्या स्पीशीज येतात या टाईपच्या मायग्रेशन मध्ये. मग एक स्किपिंग करतात काही पक्षी. तर ते काय करतात की हॉपिंग पेक्षा जास्ती डिस्टन्स कव्हर करतात, मध्ये थांबतात, फ्युएलिंग करतात, खातात, पितात आणि मग पुढे जातात. तर त्याच्यात प्लोवर्स येतात. प्लोवर्स आणि गॉडविट नावाचे जे पक्षी आहेत ते येतात. म्हणजे आय नो इथे फार पक्ष्यांचं माहिती नाहीये, पण हे गॉडविट प्लोवर्स इथे पण दिसतात, म्हणजे महाराष्ट्रात. कोकणाच्या किनाऱ्यावर हा. येतात हे. आणि सर्वात एनर्जी इंटेन्सिव्ह करणारे म्हणजे जम्पिंग करणारे, की जे नॉनस्टॉप फ्लाईट्स घेतात. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणापर्यंत नॉनस्टॉप फ्लाईट घ्यायची. आणि ते सर्वात म्हणजे एनर्जी इंटेन्सिव्ह असतं. तर अशा ह्यांना सुद्धा पक्ष्यांना जगभर मारतात. म्हणजे एक स्टॉप घेतला तरी ते मारतात त्या पक्ष्यांना. आणि हे खूप वाईट वाटतं की एवढं सगळं त्यांनी, म्हणजे माणूस पण करू शकत नाही अशा गोष्टी ते करतात. तर ह्याच्यात रेकॉर्ड म्हणजे गिनीज बुक मध्ये आलं होतं. तर सॅटेलाइट टेल गॉडविट नावाचा पक्षी आहे. तर त्यांनी 13,500 किलोमीटर 11 दिवसात अलास्का टू टास्मानिया केलं. तर हे रेकॉर्ड आलं होतं एक 2-3 वर्षापूर्वी. त्यांनी स्टडीज करतात त्याच्यावरनं हे कळतं सगळं. पुढे तर हा एक खूप इंटरेस्टिंग BNHSनी पब्लिश केलेला आहे. 2021 मध्ये मॅपिंग केलंय. तर वेगवेगळे पक्षी म्हणजे त्यांचे स्टडीज कुठे जातात तर हे दिसतं आपल्याला की हे सगळं. एखादा पक्षी तुम्ही घेतला तर आता पॉइंट कॅलिमेरून 2019 मध्ये त्यांनी सुरू केलं हा ब्रॉडबिल्ड सँडपायपर. तो हाँगकाँगला दिसला 2021 मध्ये, म्हणजे 2 वर्षांनी दिसला तो. मग महाराष्ट्रातनं निघालेला, नवी मुंबईहून निघालेला हा कर्ल्यू सँडपायपर चायनात दिसला 2021 मध्ये. मग एक इंडियन स्कीमर नावाचा पक्षी आहे जो चंबळ खोऱ्यात दिसतो, तिथे त्याच्यावरती आता प्रपोजल येत आहेत, कारण हा एंडेंजर्ड पक्षी आहे. त्याला अशी पिवळी चोच आहे आणि असा थोडा पेलिकन टाईप दिसतो, पण छोटा आहे. तर त्याच्यावर काम करण्याची गरज आहे. तर तो इथे बांगलादेशमध्ये नंतर दिसला. तर हे काय करतात की एके ठिकाणी तुम्ही त्यांना पकडून त्यांच्या पायात रिंग घातली की त्याच्यावर नंबर असतो BNHSचा किंवा त्या सेंटरचा, त्याचं काय काय डिटेल्स असतात.
आणि तो पक्षी उडला की दुसऱ्या ठिकाणी स्टडी सेंटरमध्ये कोणातरी दिसलं की ते अभ्यास करतात, त्यांना हा पक्षी स्पॉट झाला आणि त्यांनी पकडलाय, तर त्यांना ती रिंग दिसते, तर ते त्याच्यावर फोन करून सांगतात की आम्हाला हा हा पक्षी दिसलाय. सो कोणी बर्डिंगला गेलं आणि असा काही पक्षी दिसला ज्याच्या पायात रिंग आहे, तर तो नंबर जर तुम्ही जस्ट फोन करून कळवला BNHS ला, तर ते त्यांच्याकडे डेटाबेस असतो की हा पक्षाला आम्ही ह्या वेळेला बघितलं होतं, तर तो कुठे गेलाय ते कळतं त्याच्यावरनं त्यांना. तर हे खूप पेनटेकिंग काम आहे, खूप वर्षांचं काम आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण काही पक्षी दिसतच नाहीत. एवढे पक्ष्यांना रिंगिंग करून काही पक्षी फक्त लोकेट होतात आणि त्यांचं कोलॅबरेटिव्ह काम आहे. श्रीलंका, बाकी नेबरिंग कंट्रीज, दुसऱ्या देशातले लोक, त्यांना पण माहिती पाहिजे. सो त्यांचे पण पक्षी इकडे आले की कळतं ह्यांना की आले बुवा तिकडून हे. सो पुढे मग आम्ही कोडियाकराई फिशिंग बोट जेट्टी म्हणून आहे. सो तिथे बोट जेट्टी आहे ती. तिथे आम्ही गेलो तर तिथे परत सँड पायपर्सचे तुम्ही बघा अजून वेगळे प्रकार आहेत. तर हा ग्रीन सँड पायपर खूप प्रमाणात दिसतो, तर त्याचे पाय ऍक्च्युली ग्रीन आहेत, पण ते पाण्यात असल्यामुळे बऱ्याच वेळेला कळत नाहीत. तर त्यांनी आम्हाला शिकवलं की त्याच्या बॉडी फीचर्स मधनं कसा तो ओळखायचा, आणि आम्ही सारखी प्रॅक्टिस करत होतो आयडेंटिफाय करायला तो. तर हा खूप प्रमाणात दिसला. तर बेसिकली तो ब्राऊन आहे आणि त्याची बेली व्हाईट आहे, आणि तो मार्श सँडपायपर पेक्षा त्याचा कोट वेगळा आहे. सो त्याच्यावरनं कळतं की तो ग्रीन सँडपायपर आहे. बऱ्याच वेळा पाय पण दिसतात, तो बाहेर असेल तर मग लगेच कळतं की तो ग्रीन आहे. तर हा मार्श आहे, तो त्याचा कोट थोडा वेगळा आहे आणि जास्ती पांढरा आहे इकडे, आणि त्याची बिल आहे ती निडीड सारखी आहे. सो तो दिसतो. एक कर्ल्यू सँडपायपर आहे, म्हणजे त्याची चोच कर्ल्यू सारखी आहे. कर्ल्यू नावाचा एक पक्षी आहे ज्याची चोच अशी टर्न्ड असते आणि तो मोठा असतो पक्षी सँडपायपर पेक्षा, पण हा असा थोडा गोल्डन रंगाचा, रेडिश ऑरेंज रंगाचा पक्षी आहे ज्याची चोच अशी आहे. सो तो पण तिथे दिसतो. म्हणजे हा मला दिसलेत हे सगळे पक्षी, म्हणजे मी नुसतं दाखवत नाहीये स्लाइड्स, पण हे सगळे पक्षी दिसले. तर सांगण्याचा हेतू असा आहे की 6 दिवसात एवढे सगळे पक्षी ओळखायला येणं हे खूप चॅलेंजिंग होतं, आणि त्यांनी नंतर टेस्ट पण घेतली होती, त्यामुळे खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने ते बघायला लागत होते. ईबर्ड नावाचं अमेरिकेतलं एक ऍप आहे, कॉर्नेल लॅब ऑफ ऑर्निथॉलॉजी. सो त्यांच्या ह्याच्यावर वेगवेगळे लोक फोटोज टाकतात वेगवेगळ्या ठिकाणचे. सो ते मी मुद्दामून मोठे दाखवते म्हणजे त्याचे फीचर्स दिसतील, नाहीतर आम्हाला अशा टाईपचं दिसत होतं. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात कॉलनीज आहेत, म्हणजे हे असे एक एक दिसत नाहीत, म्हणजे थाउजंड्स मध्ये तिथे हे पक्षी दिसतात. तर आता हे गोल्डन प्लोवर्स दिसतात, तर हे असे गोल्ड चमकतंय असे मोठ्या एरियावरती खूप असतात, लाखोंनी पण असतात. तर हा गोल्डन प्लोवर आहे, पॅसिफिक गोल्डन प्लोवर, तो खूप दिसत होता आणि खूप सुंदर दिसत होता. हा वरती बघितला तर असं स्पार्कलिंग येलो त्याचं सगळं दिसतं. एक मिनिट. कौडी जे ठिकाण आहे तिथे पण हे दिसतात. आपल्या सोलापूर, पुणे सोलापूर रस्त्यावर दिसतात. कवडी पाट गाव आहे. तर हे बरेच नेचर ग्रुप्स पुण्यातले पूर्वी नाहीचे, आता तिथे फारसे पक्षी येत नाहीत, पण हे तिथे पण दिसतात. पण तिथे फ्लोअरचे इतर पण प्रकार दिसत होते. तर हा लिटिल रिंग फ्लोअरची अख्खी नेकला पूर्ण रिंग आहे, वेरॅज केंटिशची खूप छोटी आहे. तर ह्याच्यावरनं ते ओळखता येतात. हा एक टेमेन स्टिंट नावाचा पक्षी आहे, तो रशियातनं मायग्रेट करतो. तर हे सगळे पक्षी मायग्रेटरी आहेत, कुठून रशियातनं वगैरे येतात. सो खूप संख्येने ते तिथे दिसतात, म्हणजे जे आपल्या इथे कुठेच दिसत नाही एवढ्या संख्येने, लाखांमध्ये. तर हा ग्रेट नॉट मी मगाशी दाखवला, तर तो एक्सक्लुझिव्हली ह्या मड फ्लॅट्स, म्हणजे मार्शी चिखल म्हणता येईल, ज्याच्यात पाय रुतेल अशा ठिकाणी तो थांबतो. तर तो तिथेच दिसतो फक्त, तो इथे कुठे दिसत नाही. पुढे
मग आम्ही एका साईटला गेलो. हे टेकडी चढून जायला लागतं. तुम्हाला दिसतंय हे ट्रॉपिकल ड्राय एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे पूर्ण, आणि टेकडी चढून वर जायचं. तर त्या पॉइंट पासनं श्रीलंका दिसतं. तर त्यांचा तिथे असं समज आहे की ह्यांनी रावणाने सीतेला नेलं, तर राम तिथे येऊन त्यांनी त्या टेकडीवरनं श्रीलंकेत पूर्ण टेहळणी केली की कुठे नेलं असेल तिला. तर त्याचे पाय आहेत असा त्यांचा समज आहे. तर असं त्यांनी तिथे केलेलं आहे की रामास फीट. तर काही लोकांना बाकी काही माहिती नाही, पण लोक तिथे जस्ट ते बघण्यासाठी काही जण येतात तमिळनाडूमधनं. तर हे असे वॉच टॉवर्स बऱ्याच ठिकाणी केलेत, आणि तिथे मिठागर आहेत म्हणजे सॉल्ट पॅन्स आहेत, जिथे पक्षी थांबू शकतात खाण्यासाठी. पण ते लो म्हणजे फारसं पाणी नसतं ना सॉल्ट पॅन्स मध्ये, तर एवढ्या पाण्यात ते सगळेजण थांबू शकतात. तर हे असं डेन्स फॉरेस्ट आहे सगळीकडे आजूबाजूला, ट्रॉपिकल ड्राय एव्हरग्रीन फॉरेस्ट. तर तिथे फॉरेस्टमध्ये अशी जागा आहे की जिथे त्यांचा समज आहे की चोला किंग्स येऊन मेडिटेशन करायचे किंवा शांततेत बसायचे. तर हे तेव्हाचं छोटं कन्स्ट्रक्शन आहे BC मधलं, ज्याला आता स्ट्रँग्युलेटिंग फिगनी पूर्ण आवडलंय. तर तिथे आणि मॉस पण आलेलं आहे सगळं, तर ते पण तिथे होतं. तर हे आता मी काही म्हणजे मला एवढं बॉटनीचं येत नाही, पण इथे कोणी असेल तर त्यांनीच ऍक्च्युली सांगावं ठीक दिसतंय का. पण एक इंडियन ट्युलिप ट्री नावाचं झाड आहे जे तिथे खूप दिसत होतं. त्याला असे छोटे पिवळ्या रंगाचे ट्युलिप्स आले होते, आणि जंगलात ते खूप दिसत होतं. त्याच्यानंतर हे सिलोन सॅटिनवूड नावाचं झाड आहे, ते खूप प्रमाणात दिसत होतं. मनिकारा हेक्झांड्रा नावाचा, तर त्याचं कॉमन नाव काय मला माहिती नाही, पण अशी त्याला पिवळ्या रंगाची फळं आली होती, आणि हे खूप त्या फॉरेस्टमध्ये पिवळी ही फळं दिसत होती, आणि तिथे खूप माकडं ही फळं खात पण होती. आणि हे एक झाड आहे ते तिथले लोकल लोक वापरायचे. त्याची पानं जी आहेत ती येलो डाय बनवण्यासाठी वापरतात, आणि त्याला अँटी डायरियल प्रॉपर्टीज आहेत, सो त्याच्यासाठी पण वापरतात. आणि तिथे बरेच बाकीच्या मेडिसिनल प्लांट्स आहेत जे मला कळलं नाही, आणि आमच्या बरोबर असं कोणी माहितीतलं नव्हतं जास्ती. बाकीची होतीच म्हणजे आपलं बनियान, नंतर जामुन, नीम, हे सगळी झाडं तर तिथे होतीच ऑलरेडी. आणि त्याचं म्हणजे युनिक सगळं हॅबिटॅट असल्यामुळे वेगळ्या प्रकारचं व्हेजिटेशन, वेगळ्या प्रकारचे पक्षी, असं सगळं होतं पुढे. मग आम्ही मुनियप्पन लेक म्हणून आहे आणि सिरुथलाई कडू सॉल्ट पॅन्स म्हणजे मिठागर अशा एका ठिकाणी गेलो. तर तिथे हे असे सॉल्ट पॅन्स दिसतात तुम्हाला, पाणी हे करण्यासाठी सॉल्ट ते घेतात. तर तिथे प्रचंड प्रमाणात फ्लेमिंगोज, पेलिकन्स, नंतर हे सगळे आत्ता दाखवलेले सँड पायपर्स, प्लोवर्स, बॉर्डवेट्स वेगवेगळ्या प्रकारचे, असे खूप प्रमाणात लाखांमध्ये पक्षी होते. फ्लेमिंगोज सगळीकडे उडताना दिसत होते. आणि ह्या रेड शँक आणि ग्रीन शँक हा तिथेच दिसत होता, दोन्ही प्रकारचे दिसत होते. तर मी पूर्वी हा रेड शँक बघितलेला आहे, पण ग्रीन शँक बघितला नव्हता. तर त्याचे पाय ग्रीन असतात, हा रेड असतो, आणि हा मोठा पण असतो जास्ती. तर तो कसा आयडेंटिफाय करायचा हा तिथे खूप प्रॅक्टिस झाली. आणि खूप इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे की मी म्हणलं तसं तिथले लोकल फिशरमन खूप गरीब आहेत. तर ही बाई आता प्रॉन्स पकडते, तिच्याकडे पकडायला पण एक छोटस पाऊच होतं ज्याच्यात ती ते प्रॉन्स घेत होती. हाताने पकडायचे, हाताच्या उंजळीत जेवढे येतील तेवढे, आणि घरी खायचे आणि उरलेले विकायचे. तर आम्ही त्यांना विचारलं किती युजली पकडतात, तर ते म्हणले एका वेळ मॅक्सिमम 2 किलो त्यांना मिळतात प्रॉन्स, आणि 1 किलो ते घरी वापरतात, आणि 1 किलो ते विकतात बाजारात, आणि 100 रुपये किलोला ते विकत होते प्रॉन्स, जे पुण्यात म्हणजे आपण ऐकू पण शकत नाही. तर त्यांनी आम्हाला प्रॉन्स केले एक दिवस खायला. तर ते त्यांना BNHS होतं म्हणून त्यांनी 200 रुपयाला विकले, 200 रुपये किलो. पण म्हणजे
त्यांना पूर्ण ते सस्टेनेबल आहे, म्हणजे तिथे बघून बिलकुल वाटत नाही की एन्व्हायरमेंटला काही ह्या पद्धतीच्या जगण्याने काही होईल. म्हणजे कारण इतके वर्षानुवर्ष हे फिशरमन तिथे राहतायत, तरी एवढ्या प्रमाणात हे पक्षी तिथे येऊन थांबतायत. तर पूर्वी ऍक्च्युली काय होतं, त्यांच्यातले काही जण हे डक्स खायचे. तर त्याच्यासाठी ते तिथले लोक खूप ट्रेन्ड आहेत वेगवेगळे पक्षी पकडण्यामध्ये. तर त्यांचे फिशिंग नेट्स ते लावतात आणि त्याच्यात पक्षी पकडायचे आणि खायचे, हे त्यांचं, किंवा विकायचे ते बाहेर. तर हे सलीम अलींनी बघितलं. सो त्यांनी काय केलंय, तिथल्या लोकल या फिशरमनची मुलं आहेत, त्यांना ऑलरेडी जुनं त्यांनी ते टेक्निक शिकलेले आहेत की ते पक्षी कसे पकडायचे. तर हे खूप युनिक आहे आणि ते जगभरात फारसं कुठे नाहीये टेक्निक की वेगवेगळे पक्षी कसे पकडायचे. तर त्यांनी BNHS मध्ये नोकरी दिली आहे सगळ्यांना, किंवा म्हणजे त्यांच्याबरोबर पूर्वी त्यांनी नोकरी दिली त्यांना, आणि त्यांच्याकडे काम करून घेऊन त्यांचे हे घ्यायचे ते पक्षी. त्यांनी सांगितलं तुम्ही आम्हाला द्या, आम्ही त्याचा अभ्यास करू, त्याच्या बदल्यात तुम्हाला पगार देऊ. म्हणून मग तिथले लोकांनी बंद केलं पक्षी पकडून बाहेर देणं किंवा खाणं ते. तर आता तिथले सगळे लोकल फिशरमन ह्यांच्या बरोबर ती काम करतात. सगळे त्यांच्या पुढच्या पिढ्या पण ह्यांच्या बरोबर काम करतात. त्या मुलांना तिथे नोकऱ्या तयार झाल्यात BNHS मुळे. पण खूप गरीब असे फिशरमन आहेत, म्हणजे एवढे तुम्ही मुंबईत वगैरे कुठेच आपल्याला दिसत नाही, की अगदी बेसिक ह्याच्यावर जगतात. त्यामुळे फारसं काही त्यांनी एन्व्हायरमेंटला हार्म होण्यासारखं काही नाहीये त्याच्यात. तर तिथे हे सगळं दिसलं आणि खूप म्हणजे वाईट वाटतं हे सगळं बघितल्यानंतर. तर हे काही ट्रॅपिंग टेक्निक्स आहेत. तर असं जे लँडवरचे बर्ड्स आहेत ते असे नेट लावतात, त्याच्यात पक्षी पकडला गेला की त्या पक्षाला सोडवायचं आणि मग त्याचा अभ्यास करायचा आणि मग त्याला परत सोडून द्यायचं, असं लँड बर्ड्स करतात. तर आम्ही होतो तेव्हा एक बीटर पकडला गेला, स्मॉल ग्रीन बीटर. मग त्याला आम्ही छोटी रिंग घातली, जे पुढच्या स्लाइड मध्ये मी दाखवीन ती रिंग कशी हे करतात वगैरे. पण ती रिंग घातली आणि त्याला जस्ट पंजावर ठेवलं तर तो भुरकन उडून गेला लगेच. तर तो म्हणजे रिंग सकट तो उडून गेला आणि त्या रिंगला फारसं वजन नाहीये, म्हणजे त्याच्यामुळे त्याला दुखापत काही होत नाही त्या पक्षाला. पण हा वाईल्ड बर्ड आहे ना, म्हणजे असा पिंजऱ्यातला नाहीये, तर त्याला काही न होणं हे खूप महत्वाचं आहे. सो तो आता जिथे दिसेल तिथले लोक सांगतील की आम्हाला हा दिसला, मग ह्यांना कळेल की हा पक्षी कुठे गेलाय. तर बीटर तसा मायग्रेटरी नाहीये, पण बीटरला पण आम्ही रिंगिंग केलं प्रॅक्टिस म्हणून. तर ही दुसरी जो आपला उंदराचा ट्रॅप असतो तशी पद्धत आहे की तिथे खाणं लावायचं, तो पक्षी आला की तो खायचा प्रयत्न करतो आणि मग पकडला जातो. तर हा हुप्पो आहे तिथे पकडला गेलेला. आणि तिसरी मेथड ही फक्त इथेच आहे पॉइंट कॅलिमेरला, की शोर बर्डसाठी म्हणजे समुद्रातल्या पक्ष्यांसाठी ते फिशिंग नेट्स वापरतात. तर बाकीच्या देशांमध्ये खूप मॉडर्न टेक्निक्स आहेत ज्याच्यामुळे ते पकडू शकतात, पण इथे खूप स्वस्त आहेत जे ऑलरेडी फिशरमन वापरतात ते नेट्स घेऊन ते शोर बर्ड्स पकडतात आणि लगेच सोडून देतात. तर पद्धत अशी आहे की त्यांना अशा नोकऱ्या दिल्यात की त्यांचं काम 2 किंवा 3 वाजता सुरू होतं दुपारी. ते पाणी एवढ्या पाण्यात आत जातात सगळे 2-3 ला नेट घेऊन. ते नेट तिथे ठेवतात आणि रात्री 8 ते 9 पर्यंत जेवढे पक्षी येतील त्या नेटमध्ये त्यांना तिथनं ते बाहेर आणतात शोरवरती. तिथेच त्यांच्या पायात छोटीशी रिंग घालतात आयडेंटिफिकेशनची, त्यांचं वजन घेतात, त्यांचे पंख बघतात, त्याचं सगळं नोटिंग करतात डिटेल्स. आणि ही मुलं रात्री 1 किंवा 2 पर्यंत परत सगळ्या बर्ड्सना त्या दिवशी मिळालेल्या जिथनं ते आणले तिथे त्या स्पॉटला जाऊन सोडायचं, पण लगेच परत यायचं नाही. यू वॉन्ट टू सी की ते पक्षी त्यांच्या फ्लॉक मध्ये गेलेत परत, कारण काही पक्षी शॉक मध्ये जातात, एस्पेशली मोठे बर्ड्स. तर ते शॉक मधनं बाहेर येऊन त्यांच्या नॉर्मल ठिकाणी नीट जातील आणि हे करतील, त्या तोपर्यंत त्यांना इन्स्ट्रक्शन आहेत की तिथून हलायचं नाही. सो हे लोक दुपारी 2-3 ला काम करून
रात्री 2 पर्यंत ते तिथे थांबतात आणि मग परत येतात. तर हे सगळं तिथले फिशरमनची मुलं हे सगळं आता करतायत BNHS साठी. आणि शोरवरती येऊन त्यांचं रिंगिंग वगैरे होतं. तर आमच्यासाठी त्यांनी सेंटरला ते पक्षी आणले, पण अदरवाईज ते सेंटरला आणत नाहीत पुढे. तर हे मी तुम्हाला मगाशी दाखवलं तसा रेड शँक आणि ग्रीन शँक आहे. तर त्यांनी पकडून मोठ्या मोठ्या टोपल्यांमध्ये ते पक्षी आणतात. सो पकडलेले नेटमधनं सोडवायचे, टोपलीत घालायचे आणि त्यांच्या हे वजनाचा काटा आहे. सो त्याच्यावर त्यांचं वजन घ्यायचं. तर हे 2 ग्रीन शँक आणि रेड शँक, तर हा ग्रीन आहे तो मोठा आहे, हा रेड छोटा आहे, असं ते आम्हाला दाखवत होते. आणि रिंग घालण्यासाठी आणि बर्ड्स हँडल करण्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते, की ज्याच्यामुळे वाईल्ड बर्ड्सना काही त्रास होणार नाही. सो त्याचं ट्रेनिंग 8-10 वर्ष घेतल्याशिवाय तुम्ही बर्ड्स हँडल करायचे नाही, असा रूल आहे जगभर. तर खूप इंटेन्सिव्ह ट्रेनिंग आहे हे. तर हे वजन घेतलं तर आता ही व्हाईट ब्रेस्टेड वॉटर ही मोठी आहे, पण जे प्लोवर्स पकडले जात होते तर त्यांचं मी वजन बघितलं तर ते 25 ग्रॅम वगैरेच होतं प्रत्येकाचं. आणि त्यांनी नोट डाऊन केला की बाय द टाइम ते परत जातील तोपर्यंत त्यांचं वजन डबल झाल्याशिवाय ते परत जाणार नाही, असं आहे. कारण त्यांच्यात एनर्जी नसण्यासाठी एवढी. हा, हे विचारलं का? फुल किती वजन असतं त्याचं? म्हणजे फुल त्याची वाढ झाल्यानंतर किती वजन होतं? फुल वाढल्यावर ते अबाउट 50 ग्रॅम पर्यंत होतं किंवा 46 ग्रॅम. काय त्यांच्याकडे एक हे होतं, असं कंटेनर होता, त्या कंटेनरमध्ये त्याला ठेवलं होतं ज्याच्यातनं तो उडू शकत नव्हता. पण मग त्याला काढायचे हे तिथले ते सर, आणि मग परत टोपलीत ठेवायचे आणि मग हे फिशरमन ची मुलं जाऊन त्यांना रात्री त्या ठिकाणी आणलंय तिथे सोडायचं, ते परत जातायत का नाही हे व्यवस्थित बघायचं आणि मग यायचं. आणि काही बर्ड जात नाहीत लगेच, कारण ते शॉकमध्ये असतात. सो त्यांना कधी कधी 1-1 तास पण थांबायला लागतं त्या बर्ड बरोबर अंटिल इट फ्लाईज विथ द फ्लॉक. सो असं खूप आहे. तर ही असं तिथे खूप बर्ड स्पीशीज सगळ्या लावल्यात त्यांनी त्या सेंटरमध्ये आणि आयडेंटिफिकेशन, आणि आम्ही असं रात्री हे सगळं करत होतो 9 ते 10:30 मध्ये. तर हे असं फेदर्सचं पण ते उघडून बघतात. तर युजली ही जुनी फेदर्स असतात आणि ही नवीन आली आहेत. सो मोल्टिंग होतं त्यांचं, म्हणजे उडल्यानंतर ती फेदर्स खराब होतात तर ते पक्षी टाकून देतात ती फेदर्स आणि नवीन येतात त्यांना. तर पूर्ण नवीन झाल्याशिवाय ते उडू शकत नाहीत परत तेवढं डिस्टन्स. सो त्याच्यावरनं कळतं की ते पक्षी कुठल्या स्टेजला आहेत, आता ते जाणार आहेत का नाही जाणार आहेत, लगेच किती महिन्यांनी जातील, हे सगळं त्यांना साधारण कळतं. तर हे सगळं आम्ही बघत होतो. हे केंटिश आणि लेसर सँड ब्लोवर मधले डिफरन्स आम्ही जवळनं खूप बघत होतो, तर ज्याच्यामुळे आयडेंटिफिकेशन सोपं पडलं नंतर. तर हे एवढं सगळं 6 दिवसात, म्हणजे इट वॉज अ क्रॅश कोर्स मी म्हणेन बर्डिंगचा टोटली. खूप इंटेन्सिव्ह कोर्स होता. नंतर ऍक्च्युअल सँच्युरीत आम्ही गेलोच नाही, हे सगळं सँच्युरीच्या बाहेर बघितलंय आम्ही. तर मग आम्ही फायनली सँच्युरीत गेलो सकाळी, तर ती तेव्हा बंद होती कारण फ्लड झाल्यामुळे सँच्युरीवर पाणी पसरलं होतं, कारण ती लो लाईन सँच्युरी आहे. तर असं पाणी भरलं होतं आणि हा पाण्यातनं एवढ्या पाण्यातनं चिखलातनं आम्ही गेलो सगळं इक्विपमेंट घेऊन तिथनं. तर ती ऍक्च्युली ब्लॅक बग्सची सँच्युरी आहे. खूप ब्लॅक बग्स दिसतात आणि पक्षी तर हे सगळे दिसतातच. तर त्या सकाळच्या 3-4 तासात आम्हाला 58 स्पीशीज दिसल्या. आणि हा खूप सुंदर पक्षी तिथे पाण्यातनं आम्ही हे दुर्बीण लावून बायनॉक्स लावून बघितला, ब्लू फेस्ड मालकोआ. तर त्याचा डोळा ब्लू असतो, चोच ब्लू असते आणि खाली अंडरपार्ट्स ब्लू असतात. हा तिथेच दिसतो, इट इज एंडेमिक येतो आणि खूप सुंदर दिसतो तो. तर हा मला 2दा दिसला, एकदा सेंच्युरीत दिसला आणि हा एकदा कॅम्पसवर दिसला आमच्या. त्यामुळे म्हणजे खूपच अमेझिंग ट्रिप झाली. तर आपल्याला युजली ग्रीन बीटर दिसतो, तर हा तिथे ब्लू टेल बीटर खूप वेळेला दिसतो तिथे.
आणि असं मार्शेस मधनं पूर्ण जायला लागतं, तर आम्ही पूर्ण ओलं होऊनच आलो परत. आता सकाळी लवकर गेलो तो 6 वाजता आमचं सेशन सुरू व्हायचं. सो रोज 10:30ला रिंगिंग झालं रात्री की सकाळी 5ला उठायचं, 6ला चालायला सुरू करायचं आणि यायचं परत 10 वाजता. मग ब्रेकफास्ट करायचा, मग लेक्चर्स आणि मग बाकी परत दुपारची सेशन सगळे आणि रात्री रिंगिंग. सो असं खूप हेक्टिक शेड्यूल होतं तिथे. स्लाइड आहे, हा एक रेड नेक फॅलेथ्रोप जो रशियातनं येतो 6000 किलोमीटर ट्रॅव्हल करून, हा फक्त तिथेच दिसतो आणि हा अमेरिकेत पण दिसतो हा पक्षी. तर ह्याचा मी व्हिडिओ दाखवेन. खूप गोड पक्षी आहे तो. नेमका आम्हाला त्यावेळेस दिसला नाही पण आमच्या आधीच्या ग्रुपला दिसला. तर तो फीडिंग करताना असा गोल 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 फिरतो, कारण त्याच्या पायानी खालचं गवत बिवत तो काढून त्याच्यातले किडे आणि मासे खातो तो. तर खूप क्यूट दिसतो हा. खूप सोपा आयडेंटिफाय करायला त्याच्या फीडिंग बिहेवियरमुळे. मग ही तिथे एक लोकल ककू आहे, चेस्टनट विंग ककू, जी कोकिळा दिसते. आणि हा आधीच्या स्लाइड मध्ये होता, चुकून डबल झालाय. जेर्डन्स बुश लाखी चिमणी दिसते तिथे. त्याचा कसा फीडिंग करतो ते. तर कॉर्नेल लॅब ऑफ ऑर्निथॉलॉजी, अशी कॉर्नेल युनिव्हर्सिटी बर्ड्स विषयी जो अभ्यास करते, रिसर्च करते, त्यांची वेबसाईट आहे. सो कोणालाही कुठेही बर्ड इथे जगभरातलं ट्रॅकिंग ठेवतात सगळ्या बर्ड्सचं. तर तुम्ही कुठेही तो स्पॉट केला आणि त्याच्यात एंटर केला की ते व्हेरीफाय करतात की हा बर्ड तिथे आहे का आता. तर त्या ह्याच्यावरनं त्यांना पूर्ण मॅपिंग करता येतं त्याचा. हा, तर तुम्ही ते दिसत नाही. हा, ठीक आहे. हे बघ. तर तिथे दिसतात बाकी पण पक्षी आहेत सगळे, पण हे जे आहेत ते गोल गोल जातात सगळे. हे बघा, हा स्पीड मध्ये चाललाय. तर ते गवत जे त्याच्यातनं किडे खाण्याचा प्रयत्न करतात, तर ते त्यांच्या पायानी वेड असं हे करतात. म्हणजे ते बघितलं सगळं की म्हणजे पक्ष्यांच्या डेफिनेटली प्रेमात, म्हणजे मी आधी पण होते पण आता जास्ती प्रेमात पडली आहे. आणि खूप इंटरेस्टिंग स्पीशीज या एरियामध्ये दिसल्या आहेत. तर ह्याच्यानंतर आय थिंक मी एंड करते आता, झाला 1 तास. पक्ष्यांना तसे सेन्सेस असतात की विंड ज्या डिरेक्शननी जाईल ती डिरेक्शन ते मायग्रेशनसाठी चूज करतात, सो दॅट त्यांची एनर्जी कमी लागेल मायग्रेशन करताना. तर ते बरोबर अशा वेळेला निघतात की ज्यावेळी विंड्स त्या डिरेक्शनला जाणारे असतात. म्हणजे आता अलास्काहून ते मायग्रेट करतात तेव्हा ते हॅव टू मेक शुअर की winds are going in the right direction. So every year, all the adult birds know when to migrate, and that is something they teach the younger ones. Ki you cannot migrate at any time because you're going to waste your energy. So that is very important की ते कधी ऍक्च्युली सुरू करतात मायग्रेशन. आणि विंड्स त्यांना ते सेन्सेस असतात की ते विंड्स हे झाले की मग ते मायग्रेशन सुरू करतात, स्टॉप ओव्हर घेतात, परत विंड्स बरोबर झाले की पुढचं मायग्रेशन सुरू करतात. आणि दुसरं म्हणजे त्यांना मॅग्नेटिक फील्ड, अर्थचं मॅग्नेटिक फील्ड त्यांना सेन्स करता येतं. तो त्याच्या कुठला तो सेन्सर जो आयडेंटिफाय कुठली कपू. तर ती गाते पण का? हो, ती गाते. तर त्याचा ऍक्च्युली आवाज मी विसरले सांगायची. तर तो थोडासा ब्रेन फीवर किंवा तो कुठला असतो आपला नाही, प्लेन टाईप ककू नाही रे तो. तो खूप छान गातो ना तो, ब्लॅक आणि ब्लूइश असतो तो, दिसतो मद्रासला आपला दिसतो. हा, मलबार पाईड विस्लिंग थ्रश आहे, त्याच्यामधला आवाज आहे. मलबार पाईड विस्लिंग थ्रश आणि नॉर्मल ककूच्या मधला आवाज आहे. तर ऍक्च्युली तो खूप गात होता आणि आम्हाला सगळ्यांना म्हटलं की तो मलबार विस्लिंग थ्रश, तर तो नव्हता. तर हा पक्षी तिथे दिसतोय विमानाला. काय हा. टू व्हीलर. तर ते युजली ऍक्च्युली तुमचा पॉइंट खूप चांगला आहे. तर हा मी त्यांना विचारला होता. तर ते वजन त्यांचं वाढवतात
आणि त्यांचे फेदर्स पूर्ण नवीन करतात, पण त्यांचे जे विंग्स आणि फ्लाइंगची जो पॅटर्न आहे तो त्यांनी तसा डेव्हलप केलाय की दे कॅन क्रॉस ऑर दे कॅन कव्हर दॅट डिस्टन्स. तर ते खूप कमी पक्षी असं करतात. तर त्याच्यातला तो गॉडवेट एक आहे. काही वेळेला इवन अमूर फाल्कन्स तसं करतात. सो ते जरा मोठे बर्ड्स करतात. हे सँडपॅपर्स आणि प्लोवर्स नाही, तेवढं नाही करत आहे. ते स्टडी करतात. तर ते म्हणलं तसं की मॅग्नेटिक फील्डचा वापर करून हे पक्षी येतात. तर युजली त्यांचे जे आई वडील असतात ते पिल्लांना ब्रीडिंग केल्यानंतर त्यांच्या बरोबर पहिल्यांदा थोडीशी मोठी झाली की ती पिल्लं त्या रूटनी नेतात आणि त्या पिल्लांच्या डोक्यात तो रूट फिक्स होतो. ते आयुष्यभर ती पिल्लं पण हेच करतात, त्यांच्या पिल्लांना पुढे पास करतात. सो अशा प्रकारेच ते पास होतं, म्हणजे इन्फॉर्मेशन बी. आणि ताऱ्यांचा पण उपयोग होतो. सनचं जे आहे ना पोझिशन, बर्ड फोटोग्राफी अलाउड आहे. पण म्हणजे चांगलं हे लागतं. आमच्या ह्याच्यातल्या बऱ्याच लोकांनी केली, पण इट इज नॉट ओनली अ फोटोग्राफी प्लेस, म्हणजे इट इज बेसिकली अ रिसर्च प्लेस. तर सलीमानींनी ह्या पक्ष्यांना इथे का स्टडी केलं, कारण ते एवढा काळ म्हणजे 3-4 महिने ते तिथे राहून असतात. सो त्यांचं पूर्ण बिहेवियर हे 3-4 महिन्यात ते स्टडी करू शकतात ऍक्च्युअल हॅबिटॅटमध्ये, जे दुसरीकडे पॉसिबल नाहीये. टेम्पररी येतात आणि एवढ्या प्रकारचे स्पीशीज येतात. सो बर्ड फोटोग्राफी डेफिनेटली तुम्ही करू शकता, असं काही हे नाहीये. पण आता आम्ही गेलो तेव्हा ही सँच्युरी ऍक्च्युअली क्लोज होती, पण बीएनएचएस साठी म्हणून त्यांनी आम्हाला चिखलातनं पाण्यातनं जाऊन दिलं कुठे पण पक्षी बघायला. सो असं गेलं तरच मग तुम्हाला ते पक्षी दिसतील आणि आयडेंटिफाय करता येतील असं. सो ऍक्च्युली तमिळनाडूतल्या काही लोकांना माहितीये, तर ते आपापले येतात तिथे. तुम्ही जीप करून बघू शकता, पण तुम्हाला एवढं सगळं आयडेंटिफाय कोणी नसेल तर करता येणं खूप अवघड आहे, कारण खूप क्लोजली रिलेटेड स्पीशीज आहे. तर हा कोर्स युजली नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये बीएनएचएस करतं दरवर्षी, आणि थोड्या बॅचेस घेतं. 2-3-4 बॅचेस असतात. प्री रेक्विजिट असं काही नाहीये. म्हणजे आमच्या बरोबरचे होते त्यांना एकांना काहीच येत नव्हतं, बाकीच्या लोकांना बेसिक बऱ्याच ठिकाणी फिरून बर्ड्स येत होते. आता ब्रिगेडियर होते ते तर एक्सपर्ट होते. सो असं काही नव्हतं. सो ते त्याप्रमाणे तुम्हाला सगळं सांगत होते. ही आज जी माहिती सांगितली ती अतिशय अकॅडमिक लेवलची होती. हे नुसतं कुठचा पक्षी कुठे जातो किंवा हे मायग्रेटरी बर्ड्स आहेत एवढ्यावरती थांबलेली नाहीये. अभ्यासू आणि रिसर्च करणारी माहिती आहे. आणि अतिशय चांगल्या स्लाइड्स आणि अतिशय चांगलं प्रेझेंटेशन झालं तिचं. आपण सगळे आनंद आपल्या कार्यक्रम